वेलकम स्टुडंट्स. आपण या आधीच्या लेक्चर्समध्ये 2 लेक्चर्स आपण जे पाहिलेले आहेत वेबर बद्दल, त्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये वेबरची जी आहे ते एक बेसिक अंडरस्टँडिंग करून घेतली मॅक्स वेबर बद्दल. दुसरं जे लेक्चर्स आहे याच्या आधीचं लेक्चर्स त्यामध्ये आपण वेबरचे तत्वे पाहिलेले आहेत आणि मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की आपलं जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपण वेबर बद्दलच्या टीका समजून घेणार आहे की वेबरवर कोणकोणत्या टीका होत्या. ठीक आहे, तर आजच्या या लेक्चर्समध्ये आपण मॅक्स वेबरच्या टीका समजून घेऊया कोणकोणते सांगितलेल्या आहेत. पहा, आपण आतापर्यंत भरपूर थिंकर्स पाहिलेले आहेत आणि प्रत्येक थिंकर आपण सोप्या शब्दामध्ये समजून घेतलेला आहे. तुम्ही जर आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील थिंकरचे तर ते सुद्धा पहा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा हा सब्जेक्ट ओके किती सिंपल सब्जेक्ट आहे. इवन थिंकर सुद्धा किती सिंपल आहे. कारण काय असते, बरेचसे जे मुलं जे आता ऑप्शनलची तयारी करतात त्यांना असं एक असते की जे ऑप्शनल आहे त्याच्यामधला थिंकरचा जो पार्ट आहे तो थोडासा अवघड आहे असं त्यांना वाटते. इथे तुम्हाला थिंकरचा पार्ट पाहून तुम्हाला लक्षात येईल की बाबा थिंकर जर एवढा सोपा असेल तर बाकीचा पूर्ण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सब्जेक्ट हा अजून किती सिंपल असणार आहे ते तुम्हाला इथे कळून जाईल. ओके, तर चला पाहूया. आपण वेबरियन नोकरशाही बद्दल ऑलरेडी 2 लेक्चर्स पाहिले, तिसरं लेक्चर ज्यामध्ये आपण टीका पाहत आहेत. आता टीका समजून घेण्यासाठी तुम्हाला तत्वे माहीत पाहिजे. त्यामुळे हे लेक्चर पाहण्याच्या आधी पहिले जर तुम्ही याच्या आधीचे वेबरचं जर लेक्चर पाहिले नसतील 2 लेक्चर्स ओके, तर ते पहिले 2 लेक्चर्स पहा आणि मगच हे लेक्चर्स पहा. कारण टीका समजण्यासाठी पहिले तुम्हाला तत्वे समजणे आवश्यक आहे जे याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिले. पहा, वेबरवर कोणकोणत्या टीका करण्यात आल्या. ओके, पहिली टीका त्याच्यावर काय करण्यात आली पहा, पदानुक्रमात उच्च असणे आवश्यक कौशल्यांसाठी जुळतेच असं नाही. पहा, वेबरचं म्हणणं काय आहे, मॅक्स वेबर याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलं, तो म्हणतो हायरार्की असायला पाहिजे, पदानुक्रम असायला पाहिजे. म्हणजे एकाच्यावर एकाचा बॉस, दुसऱ्यावर तिसरा बॉस, तिसऱ्यावर चौथा बॉस, हे आपण ऑलरेडी पाहिलं की वेबर असा म्हणतो असं असायला पाहिजे. परंतु तुम्ही जर एक्सपिरियन्स केलं असेल तुम्हाला माहित असेल की हे जरुरी नाहीये की हायर लेवलला हायरार्कीमध्ये बसलेला व्यक्ती तो तेवढा हुशार असेलच किंवा त्याच्यामध्ये तेवढी क्षमता असेलच. याचा प्रॉब्लेम काय, जसं की भारतामधलं मी सांगतो की भारतामध्ये हायरार्की आहे, परंतु काय असते की भारतामध्ये प्रमोशन कशाच्या बेसिसवर होते की तुमची सर्व्हिस जी आहे, आता सर्व्हिसचा रेकॉर्ड ऑफकोर्स चेक करता, परंतु तुमचा सर्व्हिसचा टेन्युअर किती आहे, तुमचा सर्व्हिसचा कार्यकाळ किती आहे, हा खूप मोठा फॅक्टर असतो प्रमोशन करण्यामध्ये. की तुमची सिनियरिटीचा मेन बेसिस काय पाहिला जातो की बाबा तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि जशी तुम्ही जास्त वर्ष सर्व्हिस केली तुम्ही त्या लेयरमध्ये हळूहळू वर जातात, हायरार्कीमध्ये तुम्ही वर जात राहतात. बरेच लोक सर्व्हिस खूप वर्ष करतात परंतु त्यांच्यामध्ये क्षमता नसते तेवढी चांगली आणि ते वर जात राहतात, हायरार्कीमध्ये वर जात राहतात. म्हणून इथे हे वेबरवर टीका होते की बाबा जरुरी नाहीये की पदानुक्रमात तुम्ही उच्च स्थानावर आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे कौशल्य असेलच. त्यामुळे पदानुक्रम हा सुद्धा बराच वेळ प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय आहे, पदानुक्रमात परस्पर विश्वासापेक्षा परस्पर संशय वाढतो. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे लोक प्रशासनामधला. जे वर लोक बसलेले असतात ना त्यांना वाटते की खाली काम करणारे लोक हे व्यवस्थित काम करत नाहीयेत, ते आळशी आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता नाही. आणि जे खाली काम करत असतात त्यांना वाटते हे पदानुक्रममध्ये वर बसलेले त्यांचे जे बॉसेस आहेत त्यांना ग्राउंड रियालिटी समजतच नाही आणि हा प्रॉब्लेम दिसून येतो. जे सेक्रेटरीज असतात ते जे खालच्या लेवलला काम करत असतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, बीडीओ असतील, त्यांना रेग्युलर म्हणत असतात की यांना कळत नाही, हे चांगले काम करत नाही. आणि जे खाली जमिनी स्तरावर काम करणारे ऑफिसर असतात त्यांना करतात सचिव एसी मध्ये बसून पॉलिसी बनवतात, त्यांना ग्राउंड रियालिटी माहित नाही. त्यांच्यामध्ये हे या पदानुक्रमामुळे काय होते, परस्पर विश्वास निर्माण होत नाही कधीच. कारण हा वरचा असतो, हा खाली बसलेला असतो, तो वरच्याला खालच्याला टीका करतो, खालचा वरच्याला टीका करतो. हा पदानुक्रमामुळे. तेच जर ते सोबत काम करत असते, जर स्ट्रिक्टली एकदम पदानुक्रम फॉलो त्यांनी केला नसता, सोबत मिळून मिसळून जर काम केलं असतं तर अशा प्रकारचा संशय त्यांना एकामेकावर आला नसता, एकामेकांच्या अडचणी सुद्धा त्यांना समजल्या असत्या. त्यामुळे पदानुक्रम एवढा मोठा प्रॉब्लेम मध्ये आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या आणि वेगवेगळ्या वेळेच्या प्रशासनात ही तत्वे लागू होत नाही. आता यांची तत्वे तुम्ही पहा, वेबरची तत्वे. वेबरच्या तत्वानुसार तो म्हणतो की बाबा तुमच्याकडे मूल्य तटस्थता असायला पाहिजे असं तो म्हणतो. पण मूल्य तटस्थता खरंच आवश्यक आहे का नाही, तुम्ही जे श्रीमंत देश आहे त्या देशामध्ये तुम्ही ते लावू शकता, वेगवेगळ्या ठिकाणी ते लागू होत नाही. याचा अर्थ हे काय की तुम्ही श्रीमंत देशामध्ये लावू शकता. बरं, भारतामध्ये तुम्ही मूल्य तटस्थता कशी ठेवावी, नाही चालत. भारतामध्ये गरीब व्यक्ती आहे, खूप वल्नरेबल लोक आहेत भरपूर,
दुर्बल घटक खूप आहेत समाजामध्ये आणि असे दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यावर पहिले फोकस करावा लागतो. त्यामुळे भारतामध्ये मूल्ये असली पाहिजे ऑफिसरला, मूल्य तटस्थता नको. मूल्य तटस्थता कोणत्या बाबतीत पाहिजे? फक्त भारतामध्ये राजकीय मूल्य तटस्थता असावी की बाबा कोणती पॉलिटिकल पार्टी सत्तेमध्ये मला काय त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, परंतु जर एखादा गरीब व्यक्ती आहे आणि एखादा श्रीमंत व्यक्ती आहे तर तेवढे माझ्यामध्ये मूल्य पाहिजे की माझं काम हे एखाद्या गरीब व्यक्तीसाठी जास्त आहे त्या श्रीमंत व्यक्तीपेक्षा, कारण तो श्रीमंत व्यक्ती निभावून घेऊ शकतो, तो गरीब व्यक्ती माझ्यावर डिपेंड आहे. हे मूल्य असल्याशिवाय नाही होत. ठीक आहे. महिला त्यांच्यावर अत्याचार होत आहे, तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये काम करत असाल, तहसीलदार असाल, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर जे कोणत्या पोझिशनला असाल, त्या जिल्ह्यामध्ये जर महिलांवर अत्याचार होत असतील तर तुमच्यामध्ये ते मूल्य पाहिजे की ते अत्याचार मी थांबवेल, त्या महिलेवर मी अत्याचार होऊ देणार नाही. हे कधी होईल? मूल्य असतील तर. त्यामुळे मूल्य तर पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याची जे तत्वे आहेत ते लागू होतीलच असंही नाहीये आणि वेगवेगळ्या वेळेस ते लागू होतील असंही नाहीये. काही 100 वर्ष आधी वेबरचे तत्व ठीक होते, आज गोष्टी बदलल्या. 100 वर्ष आधी हायरार्की ठीक होती, आज हायरार्की नको. लोकांना पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट आलं. भागधारक लोकांना जे आहेत भागीदारीच्या बेसिसवर जे आहेत, ठीक आहे, सहभागाच्या बेसिसवरचं प्रशासन आज लोकांना पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस वेबरची तत्वे लागतील याचं काही कंपल्सरी नाहीये. त्यानंतर संस्थेचं अमानुषीकरण केलेलं आहे वेबरनी. वेबरचं जे तत्व आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं, त्यातलं पहिलं तत्व वेबरचं काय होतं की व्यक्तीला महत्व नाहीये, त्याच्या पोझिशनला महत्व आहे. यामुळे तुम्ही अमानुषीकरण करत आहे. तुम्ही कधीही तो व्यक्ती म्हणून तुम्ही कोणालाच पाहत नाही संस्थेमध्ये, तुम्ही फक्त त्या पोझिशनचा म्हणून तो त्याला पाहत आहेत. यामुळे संबंधच कसे निर्माण होणार, परस्पर चांगले संबंध कसे निर्माण होणार, सहकार्याची भावना कशी निर्माण होणार, कारण व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही कधीच पाहत नाही, तुम्ही फक्त त्या पोझिशनवर बसलेला अधिकारी म्हणून त्याला पाहतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही एक जे ह्युमॅनिटी असते एखाद्याबद्दल ती तुम्ही पाहतच नाही. जसं की एखादा व्यक्ती आहे की समजा तुम्ही एका खूप सिनियर पोझिशनला आहे, तुमच्याकडे एखादा ऑफिसर आला, सर माझी ट्रान्सफर माझ्या गावाकडे प्लीज तुम्ही करता का, कारण माझे आई वडील असतात, म्हातारे झालेले आहेत. ठीक आहे. आणि मी त्यांच्यासोबत जर राहिलो तर मी त्यांची काळजी पण घेऊ शकतो, माझी नोकरी पण करू शकतो. पण तुम्ही हे कधी त्याची प्रॉब्लेम समजून घेणार, त्याला व्यक्ती म्हणून पाहिला तर. तुम्ही म्हटलं नाही तू अधिकारी आहे, तू असले मला तू मला असे कसलेही कारणे देऊ शकत नाहीस, मला त्याचं घेणं देणं नाहीये, तुझं काम इथे आहे, तू इथे तुझं काम कर चुपचाप. जर मी त्याला व्यक्ती म्हणून पाहिलं तर मला त्याच्या भावना कळतील आणि मी त्याचा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो पर्सनल सुद्धा त्या दृष्टीने मी काम करू शकतो. जर मी फक्त त्याला व्यक्ती फक्त एक अधिकारी म्हणून पाहिला तर मी त्याचे पर्सनल मला पर्सनल गोष्टी मला सांगू नको असं मी त्याला म्हणणार. त्यामुळे वेबरमुळे संस्थांचं अमानुषीकरण सुद्धा होते. त्यानंतर राजकीय वातावरणात लोकशाहीला तटस्थ राहणे अवघड आहे. तो पूर्ण तटस्थता राहा म्हणतो, परंतु भारतासारखं तुम्ही राजकीय वातावरणात नोकरशाही तटस्थ राहू शकते. भारत सोडा, बऱ्याचशा कंट्रीजमध्ये नोकरशाहीला कम्प्लिटली राजकारण्यांसोबत काम करावं लागते. राजकारण्यांना धोरण सांगणे नोकरशाहीचं काम आहे. ते धोरण सांगण्यासाठी पण राजकारण सुद्धा समजून घ्यावं लागते. तुम्ही लोकल लेवलवर काम करत असताना राजकारणी लोक नेहमी तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप करणार हे गॅरंटेड आहे. तिथला MP असो, MLA असो, नगरसेवक असो, लोकल सरपंच असो, तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू शकतो, तुमच्या कामामध्ये तो सहभागी असू शकतो. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला त्यांच्या सोबत राहून कामं करून घ्यावे लागतात, चांगले कामं. त्यामुळे अशा राजकीय वातावरणात तुम्ही कम्प्लिटली राजकारणाच्या बाबतीत तटस्थ असणे फार अवघड गोष्ट आहे. कार्यक्षमता नियमांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने मोजली जाते, परिणामांच्या दृष्टीने नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. मी बोललो होतो तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन नियम बद्दल. पहा, रूल्स अँड रेग्युलेशन इम्प्लिमेंट करणे चांगली गोष्ट आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी नियमानुसार करायला पाहिजे, परंतु तुम्ही व्यक्ती किती चांगला आहे, त्याची कार्यक्षमता कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही कशाच्या बेसिसवर मोजत आहे? फक्त तो व्यक्ती किती नियम पाळतो याच्या बेसिसवर. नियमापेक्षा आवश्यक आहे बाबा त्यांनी केलेल्या कामाचा परिणाम जमिनीवर दिसतो आहे का याच्या बेसिसवर तुम्ही कार्यक्षमता मोजतच नाही. जसा की नियम समजा सांगितलेला आहे की प्रत्येक गावामध्ये एक शाळा असायला पाहिजे, मग तुम्ही कार्यक्षमता कशाच्या बेसिसवर मोजत आहे की बाबा कोणत्या ऑफिसरनी, समजा डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे तर कोणत्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त शाळा बांधल्या
नियम काय म्हणते, प्रत्येक गावामध्ये शाळा पाहिजे. काय या जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शाळा बांधली असेल तो कार्यक्षम असं तुम्ही म्हणत आहे. तुम्ही परिणामाच्या बेसिसवर तुम्ही पाहिलंच नाहीये. जर एखाद्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी समजा जिल्ह्यातल्या अर्ध्या गावांमध्ये शाळा बांधली असेल, पण त्या गावातल्या प्रत्येक त्या शाळेमध्ये त्यांनी याच्यासाठी सुद्धा एफर्ट्स केले असतील की शाळेमध्ये विद्यार्थी यावे, शाळेची क्वालिटी चांगली राहावी, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर बांधून ठेवलेले आहेत, सगळे संसाधनं त्या ठिकाणी असावे, शिक्षक रेग्युलर अवेलेबल असायला पाहिजे, पोरांना चांगले मार्क आले पाहिजे, याची सुद्धा गॅरंटी त्यांनी घेतली असेल तर शाळेपर्यंत रस्ता असला पाहिजे, शाळेमध्ये वीज असली पाहिजे, हे सगळं त्यांनी केलं असेल. आणि एखादा असा कलेक्टर असेल ज्यांनी नियमानुसार सांगितलं प्रत्येक गावामध्ये शाळा पाहिजे, शाळा बांधून ठेवली, शाळेची क्वालिटी चांगली नाही, शाळेपर्यंत जायला रस्ता नाही आहे, साधनं नाही, इलेक्ट्रिसिटी नाही आहे शाळेमध्ये, शिक्षक अवेलेबल नाही, नियम सगळे पाळले का नाही त्यांनी, प्रत्येक गावामध्ये असायला पाहिजे होता. आणि तुम्ही कार्यक्षम कोणाला म्हणसाल, ज्याने नियम पाळले. म्हणजे फक्त नियम पाळणे म्हणजे कार्यक्षमता आहे का? नियम पाळणे आवश्यक आहे, परंतु फक्त नियम पाळणे म्हणजे कार्यक्षमता, इथे वेबर चुकतो. तुम्हाला परिणाम सुद्धा पाहावे लागतील की परिणाम जमिनी स्तरावर कोण चांगला देत आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला कार्यक्षमता ठरवणे आवश्यक आहे. इथे सुद्धा वेबर चुकतो. लक्षात आलं? वेबरचे तत्वे जेवढे महत्वाचे आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त हे सुद्धा महत्वाचं आहे की वेबर कुठं चुकतो. हा या गोष्टीचा उपयोग तुम्हाला इथिक्समध्ये सुद्धा होतो. कारण तुम्ही थोडे PYQ पहा, UPSCने इथिक्सच्या पेपरमध्ये वेबरवर प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या ठिकाणी या टीकाच त्यांनी विचारलेल्या आहेत. या टीका आपल्या फक्त पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या स्टुडंटलाच चांगल्या माहीत आहेत. ते टीका सुद्धा लिहू शकतात, वेबरमधल्या त्याच्या तत्वातल्या चांगल्या गोष्टी सुद्धा लिहू शकतात. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सुद्धा सांगितल्यात वेबरच्या. ठीक आहे. आणि जी वेबरियन नोकरशाही आहे त्यामध्ये ह्याच प्रॉब्लेम्स आहेत ज्या आपण टीका पाहिल्या आणि त्या चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितल्या. अशा सोप्या भाषेमध्ये आपण प्रत्येक गोष्ट करून घेत असतो आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्समध्ये, जो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मीडियममध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये असाल आणि ऑफलाईन कोर्स करू शकत असाल तर येत्या 7 जुलै पासून आपला ऑफलाईन कोर्स चालू करत आहोत आपण. तुम्ही त्याची ॲडमिशन्स घेऊ शकता. ॲडमिशन्स ऑलरेडी सुरू आहेत. आणि जर ऑफलाईन करणे पॉसिबल नसेल तर ज्ञानदीप ऑप्शनल हे ॲप डाउनलोड करून तुम्ही ऑनलाईन कोर्स सुद्धा घेऊ शकता. त्याचे लेक्चर्स ऑलरेडी तुम्हाला अवेलेबल आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते ऑलरेडी तुम्हाला ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर अवेलेबल आहेत. ठीक आहे. तिथे तुम्ही तो कोर्स घेऊ शकतात. फक्त तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स सिलेक्ट करायचा आहे, इंग्लिश किंवा मराठी कोणता कोर्स घ्यायचा ते सिलेक्ट करायचं, कारण कोर्स इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. तुम्ही दोनपैकी तुम्हाला वाटेल तसा कोर्स घेऊ शकतात, ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स पण आहेत, चांगले PDFs पण आहेत. ओके. मेंटरशिप, आन्सर रायटिंग, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी आहेत जे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आपण देतो. ओके. तर हा झाला वेबर. याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये जो नवीन दुसरा थिंकर आहे सायमन, हर्बर्ट सायमन, त्याच्याबद्दल आपण समजून घेऊया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.